नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताची ठळक बातमी समोर येत आहे ती म्हणजेच विनाअनुदानित शाळा तपासण्याचा खेळ पुन्हा सुरू। त्यामध्ये 13 सप्टेंबर 2019 अन्वये अनुदानास प्राप्त प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची माहिती तात्काळ पाठवण्याबाबत शिक्षण संचालकांचे पत्र आहे मित्रांनो। तसेच ज्या शाळा, लक्षात घ्या मित्रांनो, ज्या शाळा 20% अनुदान घेत आहेत त्यांचीही म्हणजेच घेणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची माहिती सुद्धा पाठवण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे मित्रांनो। त्याबद्दल काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो जाणून घेऊया। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा मित्रांनो। चला तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया। विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची माहिती तात्काळ पाठवण्याबाबत माननीय शिक्षण संचालकांनी पत्र पाठवलेले आहे मित्रांनो। म्हणजेच विनाअनुदानित शाळा तपासण्याचा खेळ पुन्हा सुरू झालेला आहे। तर या पत्रात विषय जो आहे तो म्हणजे शासन निर्णय दिनांक 13 सप्टेंबर 2019 अन्वये अनुदानास पात्र केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच शासनाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावांची माहिती विविध प्रपत्रात सादर करण्याबाबतचे हे पत्र आहे मित्रांनो। आणि यामध्ये संदर्भ देण्यात आलेला आहे तो म्हणजेच शासनाचे पत्र क्रमांक प्रा.मा.अ. 2019 पत्र क्रमांक 194 SM 4 डिसेंबर 13 नोव्हेंबर 2020। तर म्हणजे ते 13 नोव्हेंबर 2020 बाबतचे हे पत्र देण्यात आलेले आहे मित्रांनो। ते 13 नोव्हेंबर 2020च्या पत्रामध्ये सुद्धा काय लिहिले आहे ते सुद्धा आपण पाहूया। तर मित्रांनो, या पत्रात समोर लिहिलेले आहे की उपरोक्त शासन निर्णय दिनांक 13 सप्टेंबर 2019 अन्वये अनुदानास पात्र घोषित केलेल्या उच्च माध्यमिक शाळांची माहिती विविध प्रपत्रात पाठवण्याबाबत कळविण्यात आले आहे। या संदर्भात मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शासनास सादर केलेल्या प्रस्तावातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांचे प्रस्तावाची तपासणी शालेय शिक्षण विभागामार्फत लवकरच करण्यात येणार असल्याने सदर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तुकड्यांच्या प्रस्तावांच्या मूळ नसत्या तपासणीवेळी शालेय शिक्षण विभागाच्या पथकास उपलब्ध करून देण्याबाबत तसेच तपासणीचा दिनांक व ठिकाण लवकरच संचालनालयास कळविण्यात येणार असल्याबाबत संदर्भीय शासन पत्रान्वये कळवण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की आपल्या विभागातील ज्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, नैसर्गिक वाढीच्या तुकड्या सादर केलेल्या आहेत त्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तुकड्यांच्या प्रस्तावाच्या मूळ नसत्या तपासणीच्या वेळी शालेय शिक्षण विभागाचे पथकास उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितास आपल्या स्तरावरून तात्काळ कळवण्यात यावे। तपासणीचे दिनांक व ठिकाण शासनाकडून उपलब्ध होताच आपणास कळवण्यात येईल। आणि हे जे पत्र आहे मित्रांनो, ते पत्र माननीय द.गो. जगताप शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी उपसंचालक यांना लिहिण्यात आलेले आहे मित्रांनो। आणि यामध्ये प्रत सुद्धा जोडण्यात आलेली आहे ती म्हणजेच माननीय अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई 32 यांना हे पाठवण्यात आलेले आहे। तसेच माननीय आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांना सुद्धा हे पाठवण्यात आलेलं आहे मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो, पुन्हा एकदा विनाअनुदानित शाळांची तपासणी ही पुन्हा सुरू झालेली आहे। आणि जो शासन निर्णय निर्गमित होणार होता तर शासन निर्णय निर्गमित न होता आता पुन्हा त्याची तपासणी होणार आहे असं या पत्रामध्ये लिहिलेलं आहे। तर मित्रांनो, आता समोर काय होतं आणि काय नाही तर आपण ते वेळोवेळी पाहणारच आहोत। तसेच मित्रांनो, 13 नोव्हेंबर 2020 मध्ये सुद्धा एक पत्र निघाले होते। त्या पत्रामध्ये काय दिलेले आहे ते सुद्धा आपण पाहूया। हे जे पत्र आहे मित्रांनो ते 13 नोव्हेंबर 2020चे आहे आणि हे पत्र लिहिण्यात आलेले आहे प्रति माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे तसेच शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे। यामध्ये विषय देण्यात आलेला आहे मित्रांनो तो म्हणजेच शासन निर्णय दिनांक 13 सप्टेंबर 2019 अन्वये अनुदानास पात्र केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच शासनाकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाची माहिती विहित प्रपत्रात सादर करण्याबाबत। आणि यामध्ये संदर्भ सुद्धा दिलेला आहे मित्रांनो, ते म्हणजेच शासनाचे क्रमांक दिनांक 7/8/2019 आणि इत्यादीचे पत्र। तर या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे मित्रांनो, आणि हे पत्र शक्यतो जे 20% अनुदानित शाळा ज्या आहेत
ज्या शाळेतील विनाअनुदानित शिक्षक जे आहेत 20% पगार घेत आहेत अशा शाळेतील शिक्षकांची माहिती यामध्ये दिलेली आहे, म्हणजे या पत्राद्वारे मागवण्यात आलेली आहे। तर या पत्रामध्ये नेमकं काय दिलेलं आहे मित्रांनो जाणून घेऊया। तर मित्रांनो 13 नोव्हेंबर 2020 या पत्रामध्ये लिहिण्यात आले आहे की शासनाचे उपरोक्त विषयांकित संदर्भाधीन पत्र पाहावे। सदर पत्रान्वये शासन निर्णय दिनांक 13 सप्टेंबर 2019 अन्वये अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची व सध्या 20% अनुदान सुरू असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांची माहिती विहित प्रपत्रात पाठवण्याबाबत कळवण्यात आले आहे। यामध्ये 2 क्रमांकावर लिहिलेले आहे, ते म्हणजेच या संदर्भात मंत्रिमंडळाने घेतलेल्या आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी शासनास सादर केलेल्या प्रस्तावातील शाळांची तपासणी शालेय शिक्षण विभागामार्फत लवकरच करण्यात येणार असल्याने सदर शाळा तुकड्यांच्या प्रस्तावाच्या मूळ नसत्या तपासणीच्या वेळी शालेय शिक्षण विभागाच्या पथकास उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना आपल्या स्तरावरून तात्काळ कळवण्यात यावे। तपासणीचा दिनांक व ठिकाण लवकरच आपणास कळवण्यात येणार आहे। आणि हे जे पत्र आहे ते काझी साहेबांचे आहे, सहसचिव महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे हे पत्र पाठवण्यात आलेले आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे या पत्रामध्ये माहिती दिलेली आहे। तर विनाअनुदानित शाळा ज्या आहेत तर त्यांची पुन्हा तपासणी ही सुरू झालेली आहे आणि ज्या शाळा 13 सप्टेंबर 2019 अन्वये अनुदानास प्राप्त झाले होते, प्राप्त म्हणजेच अनुदानास पात्र झाले होते त्या शाळांना प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांची माहिती तात्काळ मागवण्यात आलेली आहे। म्हणजेच आता जो शासन निर्णय जो निर्गमित होणार होता त्याला पुन्हा लांबणीवर नेते की काय असे आता प्रश्न निर्माण झालेले आहेत मित्रांनो। तसेच आता ही तर अट होतीच की जे शासन निर्णय होता 13 सप्टेंबर 2019चा त्या शासन निर्णयाप्रमाणे ज्या शाळा 20% अगोदर अनुदान घेत होते त्यांना सुद्धा आता येणाऱ्या जो GR निघणार आहे किंवा शासन निर्णय निघणार आहे त्यामध्ये सुद्धा त्यांची सुद्धा तपासणी होणार असल्याची माहिती या पत्रात दिलेली आहे। म्हणजेच ज्या 20% अनुदान घेत आहेत अशा शाळांना सुद्धा तपासणीला सामोरे जावे लागणार आहे। शक्यतो मित्रांनो माझ्या माहितीनुसार या शाळांना तपासणीची कुठलीही गरज नाही, तरी देखील शासनाकडून या शाळांची तपासणी पुन्हा होणार असल्याची माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे। म्हणजेच विनाअनुदानित शिक्षकांचे जे प्रश्न आहेत त्याला कशा प्रकारे लांबणीवर नेता येईल आणि कशा प्रकारे विनाअनुदानित शिक्षकांना त्रास देता येईल हेच शासनाने ठरवले आहे की काय असाच प्रश्न आता पडलेला आहे। तर मित्रांनो ही जी तपासणी आहे मित्रांनो ती तपासणी शाळा स्तरावर न होता उपसंचालका स्तरावर होणार आहे। म्हणजेच शाळांची तपासणी ही उपसंचालक स्तरावर होत असल्यामुळे शाळांना ही कुठलीही माहिती याबद्दल पडणार नाही आणि वेळोवेळी याबद्दल कुठलीही माहिती येईल ती आपणास वेळोवेळी आपण कळवूच मित्रांनो। तर मित्रांनो जर आपणास ही माहिती आवडली आणि जर आपणास ही माहिती पूर्ण वाटली तर नक्कीच मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून जे विनाअनुदानित शिक्षक आहेत त्यांना सुद्धा ही माहिती मिळण्यास मदत होईल। ज्याप्रमाणे म्हणण्यात येते की 13 सप्टेंबर 2019 रोजी ज्यावेळेस मंत्रिमंडळ बैठकसुद्धा झाली आणि त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर शासन निर्णय निर्गमित व्हायचा आहे अजून, परंतु शासन निर्णय निर्गमित करण्याअगोदर ही कुठली तपासणी असा सुद्धा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि येणाऱ्या काळात भविष्यामध्ये कुठल्या प्रकारची तपासणी होते आणि ज्या शाळा पात्र ठरल्या त्यांना अपात्र ठरवून पुन्हा काय नवीन त्रुटी काढण्यात येते की काय असा सुद्धा मित्रांनो प्रश्न आहे। आणि प्रत्येक वेळेस आपण विनाअनुदानित शिक्षकाचा या शासनाच्या धोरणामुळे मागे पडत असतो मित्रांनो आणि आपला जो वेतनाचा प्रश्न आहे तो लांबणीवर नेण्यात येतो। आणि मधात माहितीसुद्धा मिळाली होती मित्रांनो की जो शासन निर्णय निर्गमित होणार होता तो याच कारणामुळे निर्गमित झालेला नाही, कारण त्यामध्ये ज्या शाळा आहेत तर त्यांची पुन्हा तपासणी होणार आहे असं कळवण्यात आलं होतं। त्याच्यामुळे त्याच कारणामुळे हा शासन निर्णय निर्गमित झालेला नसावा असंच आता वाटत आहे आणि प्रत्येक विनाअनुदानित शिक्षक ज्या शासन निर्णयाची वाट पाहत आहे तो शासन निर्णय अजूनपर्यंत निर्गमित झाला नाही, कारण त्यामागेचं जर रिझन बघितलं तर त्या शाळांची पुन्हा तपासणी होणार आहे असं कळवण्यात आलेलं होतं मित्रांनो। म्हणजेच विनाअनुदानित शाळा ज्या तपासण्याचा जो खेळ आहे तो पुन्हा सुरू झालेला आहे आणि
तो फक्त तपासण्या होत असतात, त्यामध्ये पात्र शाळा होत असतात, पुन्हा अपात्र ठरवल्या जातात, पुन्हा त्याच शाळा पात्र ठरवून त्यांना अनुदान देण्यात येते असं आता वाटायला लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळात काय होते मित्रांनो ते आपण वेळोवेळी पाहूच मित्रांनो. जर माहितीपूर्ण वाटली नक्कीच शेअर करा आणि टुडे सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा मित्रांनो. आणि आपणास कुठलीही माहिती हवी असेल तर प्लीज कमेंट करा, जेणेकरून त्यावर माहिती देणे शक्य होईल. तर नक्कीच देण्यात येईलच मित्रांनो. चला तर मित्रांनो, धन्यवाद.